फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. माझं नाव आहे शीतल आणि माझ्या चॅनलचं नाव आहे शीतल शेडगे साळुंखे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि आज जरा माझं मिक्स कॉम्बिनेशन, थोडंसं लेबर पेनचं एन्झायटी आहे. आणि आता सकाळचे वाजले आहेत 11:15 आणि आम्ही निघालो आहे फायनली हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी. बघूया आज डॉक्टर काय बोलतात आणि कळेल आपलं सोनोग्राफीच्या रिपोर्टवरून की नक्की काय सिच्युएशन असेल. नंतरचं अपडेट मी ह्या ब्लॉगमध्ये पुढे कंटिन्यू करेन. माझे बॅग पॅक सगळे झालेले आहेत, काही बॅग गाडीमध्ये गेलेले पण आहेत. सो लेट्स सी. फ्रेंड्स, आम्ही निघालो आहोत आता हॉस्पिटलला जाण्यासाठी. आणि तुम्ही इथे बॅक साईडला बघू शकता सगळे बॅग्स रेडी आहेत. फुल एक्साइटमेंट पण आहे आणि थोडंसं नर्वसनेस पण आहे. हॉस्पिटल म्हटलं की थोडंसं एन्झायटी राहतेच आणि त्यात लेबर पेनची एन्झायटी, थोडंसं टेन्शन पण आलंय. आणि बघूया, गणपती बाप्पा मोरया. सगळ्या सिच्युएशन मधून बाहेर पडणार, फिंगर क्रॉस. पडणार नक्की पडणार. आणि आता प्रोसिजर सगळी झालेली आहे डॉक्युमेंटची. आणि आता मला रिकव्हरीला घेतील, त्याच्यानंतर मग एनेस्थेशिया देऊन मग पुढची प्रोसेस स्टार्ट करते. बाय द टाईम बाकी सगळे येतीलच. मिस्टर आणि मम्मी तर आहे इथेच, मम्मी आहे इथे. मिस्टर डॉक्युमेंटचं बॅग्स आणायला लागलेत ॲक्च्युली खाली कारमधून, आणि डॉक्युमेंट्स पण द्यायचे, तर ते सगळं प्रोसिजर करायला गेले. सो हा हे रूम, हा रूम दिलेला आहे आम्हाला, स्पेशल रूम आहे हा इथला. इथे वॉशरूम आहे, इथे एक रिलेटिव्हसाठी बेड दिला आहे, इथे वॉशरूम आहे आणि इथे सिटिंग अरेंजमेंट आहे एकासाठी. इथे एक टेबल दिला आहे आणि हा माझा बेड आहे. गणपती बाप्पा मोरया. जे पण होईल ते चांगलं होईल, मस्त होईल. डॉक्टर फार चांगले तिकडचे आणि असे फ्रँकली आहेत, एक्सपिरियन्स आहेत भरपूर. सो बघूया. जय सद्गुरू. फायनली द डे इज कमिंग and we both are excited. So let's see. लवकरच कळू काय होत आहे. सो फायनली प्रोसिजर झालेला आहे. आता थोड्या वेळाने IV लागेल. ड्रेस चेंज तर मी केलेला आहे, आता थोड्या वेळाने IV लागेल. आणि आता वाजलेले आहेत 1:15 नंतर घेतील C-सेक्शनला. आणि हे बेबी आता बाहेर येणार आहे. सुपर एक्सायटेड आहे मी. गणपती बाप्पा मोरया. एक्सायटेड पण आहे आणि हे पण आहे. थोडं हॅपीनेस पण आहे, थोडं नर्वसनेस पण आहे. बघूया. आता मी स्माइली फेसमध्ये दाखवते, बट आफ्टर C-सेक्शन नंतरचे रिॲक्शन पण मला दाखवायचे. फ्रेंड्स, तुम्ही इथे बघू शकता मागे माझं BP चेक करायचं सुरू आहे. फ्रेंड्स, तुम्ही इथे बघू शकता मागे माझं BP चेक करायचं सुरू आहे सिस्टरांचं. आणि BP चेक झाल्यानंतर ते IV लावत आहेत. आणि IV आता इथे आपला लावून होतो आहे. सायमल्टेनियसली मम्मीचं सुरू आहे. एक सगळ्याच्या बॉटल्स आहेत, लागणाऱ्या वस्तू, डेटॉल, सॅनिटायझरचं जे पण लागणार आहे, रिक्वायरमेंट आहे, ते सगळं वरती काढून ठेवते, जेणेकरून नंतर बॅगात शोधाशोध नको म्हणून. आणि इथे मला सिस्टर विचारत होत्या की तुला एक सुई लागेल म्हणून, पण मला ॲक्च्युली निडलची भीती नाही वाटत. सो इथे त्या माझी वेन शोधत आहेत आणि त्यांना वेन भेटल्यानंतर ते IV लावूनच घेतील. त्यांना इथे वेन नाही भेटली म्हणून त्यांचा ट्राय सुरू आहे. आणि आता इथे
त्यांना फायनली वेन ही फील झाले, वेन प्रॉपर वेन फील झालेली आहे आणि त्यांनी मला इथे निडल लावलेली आहे आणि आता ते इथे मला IV सेट लावतील. म्हणजे तो काय 3-4 दिवस मला काढता येणार नाही आणि ते माझं IV सेट लावून झालेलं आहे. येस, आय एम रेडी फॉर नेक्स्ट प्रिपरेशन. आणि मी सिस्टरना इथे सांगत होती की त्या दिवशी माझं BP कसं सडनली हाय झाला होता, मलाच नाही कळालं. आणि मागे मम्मीचं चाललं एक बॅग अरेंज करून ठेवायचं सगळं व्यवस्थित. खरंच आई असेल ना सोबत तर खूप गोष्टी इझी होऊन जातात प्रेग्नन्सीमध्ये. बिफोर प्रेग्नन्सी, आफ्टर प्रेग्नन्सी खूप हेल्प होऊन जाते आणि थोडं फ्री पण वाटतं आई असेल तर सोबत. आणि आता इथे माझं ब्लड कलेक्शनसाठी घेऊन आल्यात सिस्टर काही वस्तू. फ्रेंड्स, मला इथे अजून एक गोष्ट सांगायची आहे की मी हा पूर्ण व्हिडिओ अजिबात एडिटिंग केलेला नाही आहे. ॲज इट इज मी शेअर केलेला आहे बिकॉज मला ईच अँड एव्हरी मुवमेंट मला सगळे शेअर करायची होती आणि मला काहीच एडिटिंग करायचं नव्हतं. म्हणून मी जसा व्हिडिओ आहे तसा अपलोड केला आहे ह्या व्लॉगमध्ये. कारण हीच मेमरी माझ्यासोबत देखील राहणार आहे नंतरसुद्धा. आणि बघा हा व्हिडिओ कसा वाटतो तुम्हाला आणि मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की 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 बघा. काय वाटतंय, कसं वाटतंय, काय नाही जायचं, बिंदास जायचं. खाली या सोबत आतमध्ये OTमध्ये पण. सोडलं तर येऊ, नाही सोडलं तर सरांना विचारून तूच बोल सांग. नाही सोडत काय असं करायला आपण. इकडे प्रिपरेशन सर्व झालेलं आहे. आम्ही आज ॲक्च्युली फॉलोअपसाठी आलो होतो. आज सरांनी फॉलोअपला बोलवलं होतं 22 तारखेला आणि त्याच्यानंतर सर आम्हाला डेट देणार होते. आणि आज सरांनी चेकअप वगैरे केलं, सकाळी सोनोग्राफी केली, सर्व रिपोर्ट वगैरे व्यवस्थित आला आणि सर बोलले की मग आजच आपण सीझर करूया. ऑलरेडी आम्ही तर प्रिपरेशन करून आलोच होतो, म्हटलं काही होऊ शकतात, त्यामुळे सर्व कपडे वगैरे आम्ही बाळाचे, मम्मीचे सगळे घेतलेले होते बरोबर आणि त्या तयारीनेच आम्ही आलो होतो. सो इकडं मॉम टू बी बेडवर रेडी पोझिशनमध्ये आहे. मी इकडे सलाईन वगैरे चालू केलेलं आहे सिस्टरांनी. आणि इकडे बाळाच्या आजी मोबाईलमध्ये नेहमीप्रमाणे बिझी आहेत. वेळ भेटला की लगेच मोबाईल घेऊन बसतात नेहमी. सो जी पण काही गुड न्यूज असेल ती आम्ही तुम्हाला लवकरच सांगू. सो देवाच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित हो. हां, मला तसं काहीच नाही आहे. मुलगा असो की मुलगी असो ॲक्सेप्टेबल आहे आणि आम्ही हॅप्पी आहोत काही असेल त्याच्यामध्ये. फक्त सर्व व्यवस्थित व्हावं हीच देवाच्या चरणी प्रार्थना आहे, बाकी काही नाही. सो लवकरच तुम्हाला आम्ही गुड न्यूज देऊ. आणि मुलगी झाली तर सुपर एक्साइटेड. हां, मुलगी झाली तर सगळ्यात आनंदच आहे. पण जे पण काय असेल ते व्यवस्थित हो एवढीच इच्छा आहे, बाकी काही नाही. इथे मला फायनली OTमध्ये घेऊन जात आहेत आणि आता माझा टाईम जवळ आलेला आहे C सेक्शनसाठीचा.
आणि इथे सगळेजण बाबूची वेट करतायत. माहिती नाही बॉय होणार आहे गर्ल होणार आहे, कोणालाच काही आयडिया नाही आहे. आणि ते सगळे वेट करत. आय थिंक इथे मावशीने प्रॉम केलं होतं की बेबी बॉय झालेला आहे म्हणून, असं त्यांना थोडं हिंट दिली होती. आणि इथे आयांश, मम्मी, वहिनी आणि बहीण आणि हे मिस्टर हे सगळेजण वाट बघत होते. दादा ऑन द वे होता हॉस्पिटलला येण्यासाठी आणि सगळ्यांचे फोन्स वगैरे चालू होते. मला इकडे काहीच माहिती नव्हतं बिकॉज मी आतमध्ये होती. आणि हा व्हिडिओ बहिणीने कॅप्चर केला आहे. सो काही डायरेक्शन्स थोडेफार चुकीचे आहेत तर समजून घ्या, कारण मी इथे अवेलेबल नव्हती आणि तिला जसं पॉसिबल झालं तसं तिने तो व्हिडिओ कॅप्चर केलेला आहे. आणि बघू शकता तुम्ही सगळ्यांची एक्साइटमेंट, सगळेजण फोनवरती सगळ्यांना सांगत आहेत इथे. गोट्याला चल, अजून आणलं नाही, थांबलोय. अंकलला सांग, अंकलला सांग, अंकलला. हां सांग. आणि हा आहे माझा भाचा आयांश, माझ्या भावाचा मुलगा. आणि त्याला एकच क्युरियोसिटी होती की आत्तू कुठे आहे, शीतला आत्तू कुठे आहे. आणि सगळे कॉंग्रॅच्युलेशन वगैरे करतात मिस्टरांना. सगळे खुश झालेले आहेत. पण मिस्टर थोडे नर्वस आहेत बिकॉज त्यांना मुलगी पाहिजे होती. आणि म्हणजे आम्हाला दोघांनाही ॲक्च्युली मुलगीच हवी होती बिकॉज वी लॉट्स ऑफ लव बेबी गर्ल. आणि त्या खूप हॅप्पी झाला होता. चल आयू, आयू तू दादा झाला. आयू, 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 आर्यू तू हॅपी आहेस? तू दादा झालास, तू दादा झालास. आता तू बाबूला घेणार ना? हां अय्या, ते बाबूला घेणार आपल्या. झाली मावशी झाली. प्रिया हां बाबू झाला, बाबू 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 आहे बाबू. ही मावशी झाली आणि मी मामी झाली आणि तू दादा झाला. आई प्रिया आती आहे. आई आयू व्हिडिओ स्टार्ट नाही केला. आणि तू कुठे? तू पनवेलला आहेस काय? ती येणार आहे संध्याकाळी येईल. अच्छा, तू घरी आहेस का? काय नाही, टोमने मारतेस का बोलतो. आता मम्मी सगळ्यांना, मम्मी पहिला फोन काय नाही, चालू आहे सगळं, व्लॉगिंग चालू आहे. कोणाला गेला? आता दुसरा फोन कोणाला जाणार आहे? भाऊला केलास ना तू? भाऊला पण केलास ना? मी केला. थांब सगळ्यांना फोन करते. मी तुम्हाला बाबू आता स्टेरिंग करून माणूस खड्ड्यामध्ये किती बाय दिसतेस? ते गाडी तरी कशी तुला तिला ॲडमिट करते का जाईल झालं ना व्हिडिओ कॉल कर बोलणं. तरी आपल्या गाडी तिची गाडी कुठे? तू दादा झालास. दादा नाच तुमच्या बाळाने यालाच बघितलंय. ऑल द व्हेरी बेस्ट. दादा झालं तू. म्हणजे आता शीतल आत्तीचं. आता म्हणजे आहे श्वेताचे केस आपल्याकडे आहे. उठतो. आता अजून एक येणार श्वेताचे केस उठलेले तू नाच ना. शिल्पाला फोन केलास? थांब मी करते श्वेताला. कर तू पण. ते नाच तिला. शीतल आत्ती रे, श्वेता आत्ती नाही. ए तिकडे नको सांग. तू नको सांगितलं कळतं का? असं ते वेट करतोय तो पण. बाबू निघला, त्याला पण ॲडमिट केलं. हां बाबूला पण ॲडमिट केलं का? बाबूला आणणार बाहेर आता. आणणार आहे. मी किती कपडे दिले? अरे शीतल आत्ती कुठे? येते अरे येते बेटा, जरा थांब. दादाला सांगितलंस? हो सांगितलं ना. पहिला फोन दिला. अरे शिल्पाला का फोन शिल्पा फोन नाही उचलत आहे. अरे लागलेला नाही उचलत आहे. थांबा ती कामात असेल. कामात असं
कामावर आहे प्रत्येकजण कामात असतं. सगळं हां त्याला केलं. बाळाला क्लीन करताय. बाळाला क्लीन करताय. मला पण मला तेव्हा तेव्हा बाबू, छोटा बाबू. शिवरात्र आणि मामाचे बाबू. छोटे बाबू बाळाला लागतं. बाळाला लागतं. इतका छोटा थांब आता बाहेर किती आहे. छोटा साप बाबू आहे आहे बघ. तो. आता तू तेच राहा. काय नको करू. तू याला तुला मिसळून घेते. मला इतका छोटा बाळ आवडतो. आता जायचं हा? नाही ते बाबूला बाहेर आणणार आहेत आता. तुला पण असंच आणलेलं. तू पण एवढा छोटूसा होता. चिंटूकला पिंटूकला. कसं करतो त्याला आणलेलं बाहेर जिजू. हा? आणि दादा झाला माझ्या. कशाला बांधाय? लांबून घे पूर्ण. अरे ते छोटंच आहे ना बेटा. मग छोट्या बाबूला बांधायचं असतं. कशाला? मग तू कधी येणार? मग तू खेळणार तुझ्याशी थोडा मोठा झाल्यावर. हॅलो बाबू बाबू झाला. मी बोलली होती बाबूच होणार. हो 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 रडतंय बघ आवाज. रड हा मोठा आवाज आहे. ओ ऊपर है, ऊपर है. नहीं नहीं चलो चलो लेके चलो चलो. तुम्ही इथे बघू शकता मला ओटीमधून बाहेर काढलेलं आहे आणि मला कोणत्याच प्रकारचा ॲनेस्थेशिया चढलेला नाही आहे. म्हणजे मी पूर्ण झोपेत नव्हती किंवा मी झोपलेली सुद्धा नव्हती. मला सर्व जाणवत होतं माझं सी सेक्शन कशा प्रकारे झालं वगैरे. आणि तिथे डॉक्टरसुद्धा माझ्याशी गप्पा मारत होते. खूप डॉक्टर होते, 3-4 डॉक्टर होते. त्याच्यापैकी 1-2 डॉक्टर एक डॉक्टर माझ्याशी गप्पा मारत होते की तू व्लॉगिंग करते तर मग पहिले का नाही सांगितलं आपण तुझं व्लॉग पण घेतला असं बेबी बाहेर येतानाचा तुला एक मेमरी राहिली असते. तर मी म्हटलं डॉक्टरांशी मी असं डायरेक्टली कसं बोलू ना व्लॉग रिलेटेड, म्हणून मी काय बोलली नाही. आणि ते आयांचं चाललं होतं की आतू कुठे आणि मिस्टर मला विचारतात कशी आहेस बरी आहेस का वगैरे. आणि आयांशचं चाललं आहे की आतू तू कुठे आहे आतू कुठे म्हणून. मी बरी आहे. मी त्याला विचारते इथे की बाबू कसं आहे. तो छान आहे. आणि ते बाबूला तुम्ही बघितलंच बाबू किती रडत होता. मी कसं स्ट्रॉंग आहे? मी काय मिळत हे बघ मी स्ट्रॉंग आहे ना. हो भूक लागली जोरात. टेस्टी वाटतं ना. जिजू आहे बेटा ते. नाही तुला मी दुधाची ग्लास आणून देते मग मी बघते तू किती पिते दूध. खूप पिलं. हो ते मला पण हेच पाहिजे. हे कसं मॅजिक रोल? बाजू आणि अरे यार मामा द्या मला. आयश आता बस. दे ना. Finally, I'm back with happy moment, blessed with baby boy. थोडंसं अपसेट आहे, गर्ल पाहिजे होती. जे दिलंय देवाने ते ॲक्सेप्टेबल. छान आहे बेबी, हेल्दी आहे, मेन म्हणजे ॲक्टिव्ह आहे बेबी. आणि पुढे कळेल किती ऍक्टिव्ह आहे. सगळेजण आलेले आहेत. बाळाच्या मामाचं आगमन झालेलं आहे.
मामा मामी आणि इकडे बाळाची मावशी पण आलेली आहे. हे सांगा ना, हे पण बुधवारी जन्मले ते पण हा, मामाचा पण जन्म बुधवार आहे. बुद्धीचा वार करतो. या बुद्धीवर कुठून वार केला? बघितलं मला मला लगेच डोळे उघडतो. तुम्ही आवाज द्या बघा. केलं पण आवाज द्यायच्या आधी. हे बघ, आपली रोजची बट्टी आहे ना कटिंग. मामाच्या ह्याच्यात आहे, हे सांग मामाच्या टीम मध्ये तो. माझ्या टीममध्ये ना, तो माझ्या टीममध्ये पहिले कोण आहे? आई अंश. पण तुला झोपवणारी कोण? मामी. आणि शेतातली मावशी. ते आधी बोलायची सवय लागली. हॅलो फ्रेंड्स, सो रात्रीचे वाजलेले आहेत 2 आणि तुम्ही बॅकग्राऊंडला बघू शकता बघू शकता की कशी नाईट ड्युटी सुरू आहे इकडे. आणि मिस्टरांना खूप झोप आली आहे. फर्स्ट डे 1, बेबीज डे 1 आणि बेबीची मामीचं फुल डे नाईट सुरू आहे. डॅडी डॅडी इकडे बघा, इकडे या. डॅडी, एक्सपिरियन्स शेअर करा तुमचा, कसं वाटतंय? बेकार हालत झाली पहिल्याच दिवशी एकदम. पहिल्याच झोप दिवशी? आली पण झोप नाही शकत. फर्स्ट डे. कारण बाबू प्रत्येक तासाला उठतोय आणि त्याला प्रत्येक 1.5 तासाला 2 तासाला असं त्याला दूध पाजायला लागतं. जेव्हा की दूध पाजते मामी कंटिन्यू, डॅडीला पकडायला लागतंय, उठायला लागतंय, द्यायला लागतंय काय काय. आणि डॅडी इथे असे झोपले होते. मी खूप प्रयत्न करते उठायचा पण नाही होत आहे. सो मे बी आजचा दिवस मला नाही जमणार, कारण हा फर्स्ट डे असल्यामुळे. दुपारी आता बरोबर मला वाटतं अजून 15-20 मिनिटांनी 12 तास होतील. मला सी सेक्शन झालं, त्याला प्रचंड पेन होतं. पण ठीक आहे, हे एवढं हॅपीनेस आहे ना, त्याच्या पुढे आपण हे सगळं पेन बेअर करू शकतो. आणि आपण म्हणजे जसं जसं ॲनेस्थेशिया कमी होतो तसं तसं पेन वाढतं. पेनकिलर तर असतेच चालू, पण तरीसुद्धा पेन होतच राहतं. आणि तुम्ही ते बघालच 2 वाजले, आता सलाईन सुरू आहे. झोप नाही आली का? हे लोक उठले का नाही काय माहिती. व्हिडिओ चालू आहे. ये तो लगे रामा के गीत की तरह.
सो फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय बाय.